जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, या सकाळच्या समयी देवाने ही सुंदरशी सकाळ तुम्हाला आणि मला दिली, त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊ. प्रभूचे उपकार आपल्यावरती खूप आहे आणि देवाने आज आम्हाला हा नवीन दिवस दाखवला, त्याबद्दल आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा, तू पवित्राचा परमेश्वर आहे. प्रभू, या सकाळच्या समयी प्रभू आम्ही प्रार्थनेला उठलो असताना तू आमच्या संगतीत राहा आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रभू, तुझ्या वचनातून बोलत असताना तू मला सहकार्य कर. तुझ्या आत्म्याने भर, तुझ्या सामर्थ्याने तू भर. प्रभू, जसा माझा ताबा तू घेतला आहे तसाच तू ऐकणाऱ्यांचा ताबा तू घे. तुझ्या वचनातून त्यांना शिकव, त्यांना पुढे तू ने. तुझ्या वचनामध्ये त्यांची वाढ कर, आध्यात्मिक वाढ कर, पावित्रिक वाढ कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. हो पित्या परमेश्वरा, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहे. तथापि परमेश्वरा, जे लोक आजारी आहेत, जे लोक कष्टामध्ये आहेत, संकटात आहेत, अशा प्रत्येक व्यक्तीला तू आपल्या खेळलेल्या हाताचा तू स्पर्श कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे पित्या परमेश्वर. प्रभू, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहे. राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. तू आम्हाला स्पर्श कर आणि तुझ्या नावाचं गौरव. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे. आमेन, आमेन, आमेन. प्रियांनो, काल आपण पाहिलं की 12व्या अध्यायामध्ये की शेवटली पिढा आणि प्रथम वर्षाचा मृत्यू आणि इस्रायल लोक मिसर देश सोडतात आणि वलांडण सणाच्या विधीचे नियम आम्ही बघितलेले आहे. वलांडण सणाच्या विधीचे नियम परमेश्वराने जशी मोशेला आज्ञा केली तसं त्या ठिकाणी लोकांनी केलेलं आहे. आणि 13व्या अध्यायामध्ये आम्ही प्रवेश करत असताना आम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे की प्रथम जन्मलेल्यास पवित्र म्हणून वेगळं ठेवणं. त्या काळी परमेश्वराने मोशेला सांगितलं की इस्रायल लोकांमध्ये मनुष्य व पशु या दोहोंचे जे प्रथम जन्मलेले म्हणजे उदरातून बाहेर आलेले यांना माझ्यासाठी पवित्र म्हणून वेगळे ठेव, ते माझे आहेत. प्रियांनो, हा नियम परमेश्वराने इस्रायल लोकांना कायमचा असा दिलेला आम्हाला या ठिकाणी दिसत आहे. प्रियांनो, आज आम्ही आमच्या जीवनामध्ये ह्या सर्व गोष्टी करत नाही. आज आमच्या घरामध्ये प्रथम जन्मलेलं आणि कोणताही असू द्या, मनुष्याचा असू द्या किंवा पशुचा असू द्या, ते सर्व आम्ही देवाकडे आणत नाही. आणि पहा, आम्ही आशीर्वादाला ह्या ठिकाणी मुकत आहे. आणि मग पहा, आम्हाला ते परमेश्वराचं आहे आणि जे प्रथम जन्मलेले आहे त्यांना देवाच्या सेवेसाठी त्या ठिकाणी आणलेलं आहे. प्रियांनो, आणि मग आम्हाला 3ऱ्या वचनापासून पुढे आम्हाला दिसत आहे की बेखमीर भाकरीचा सण मोशे लोकांना म्हणाला, या दिवसाची आठवण ठेवा. याच दिवशी तुम्ही मिस्रातून दास्यगृहातून बाहेर निघाला. परमेश्वराने आपल्या बलवान हाताने तुम्हाला ह्या ठिकाणाहून बाहेर आणले, म्हणून ह्या दिवशी खमीराची भाकर खावायची नाही. तुम्ही अबीब महिन्याच्या ह्या दिवशी निघाला आहात. कनानी, हित्ती, अमोरी, हिव्वी आणि यबुसी यांच्या देशात, म्हणजे जेथे दुधामधाचे प्रवाह चालले आहे, असा जो देश तुला देण्यास परमेश्वराने तुझ्या पूर्वजांशी शपथ वाहिली, त्या देशात तुला आणल्यावर या महिन्यात तू हा सण पाळावा. 7 दिवस बेखमीर भाकरी खाव्या आणि 7व्या दिवशी परमेश्वरासाठी सण पाळावा. या 7 दिवसात बेखमीर भाकरी खावी. खमीराची भाकर तुझ्या जवळ दिसता कामा नये. तुझ्या देशभर खमीर दिसू नये. पुढील काळी तू आपल्या मुलाला कळवावे की मी मिसर देशातून निघालो तेव्हा परमेश्वराने माझ्यासाठी जे काही केले त्यामुळे मी हा सण पाळीत आहे. हे तुझ्या हातावर चिन्ह
व तुझ्या डोळ्यांच्या दरम्यान स्मारक असावे. परमेश्वराचा नियम तुझ्या तोंडी असावा, कारण परमेश्वराने भुजबलाने तुला मिसर देशातून बाहेर आणले. म्हणून तू वर्षानुवर्ष नेमलेल्या वेळेवर हा विधी पाळावा. प्रियांनो, बेकमीर भाकरीचा सण हा देवाने मोशेला इस्रायल लोकांसाठी वर्षानुवर्ष नेमलेल्या वेळेवर हा विधी पाळावा म्हणून ह्यासाठी परमेश्वराने हा नियम लागू केलेला आहे. तो आजवर त्या ठिकाणी इस्रायलमध्ये पाळला जात आहे, कारण ह्या देवाने लावून दिलेले नियम आहे. आणि प्रियांनो, त्यामुळे तो देश सदन आहे आणि परमेश्वराच्या आशीर्वादाच्या छायेखाली आहे, यावरून आम्हाला दिसत आहे. आणि मग नंतर 11व्या वचनामध्ये प्रथम जन्मलेले अपत्य, परमेश्वराने तुझ्याशी व तुझ्या पूर्वजांशी शपथ वाहिल्याप्रमाणे तो तुला कनान्यांच्या देशात नेऊन तो देश तुझ्या हाती देईल, तेव्हा उदरातून निघालेल्या प्रथम पुरुष आणि जनावराच्या पोटचा प्रथम वत्स यांना परमेश्वरासाठी वेगळे करावे. हे सर्व नर परमेश्वराचे आहे. गाढवाच्या प्रथम वत्साला एक कोकरू देऊन सोडून घ्यावे. त्याला तसे सोडविले नाही तर त्याची मान मोडावी. तुझ्या मुलातील ज्येष्ठ मुलाला मोबदला देऊन सोडून घ्यावे. पुढील काळी तुझा मुलगा तुला विचारेल की हे काय आहे, तेव्हा त्याला सांग, मिसर देशातून दास्यगृहातून परमेश्वराने आम्हाला आपल्या भुजबलाने बाहेर आणले आणि फारो आम्हाला जाऊ देना. तेव्हा परमेश्वराने मिसर देशातील मनुष्य व पशु यांचे सर्व प्रथम नर मारून टाकले. म्हणून उदरातून निघालेल्या सर्व प्रथम नरांचा मी परमेश्वराला बली अर्पितो, पण माझ्या मुलातील ज्येष्ठ मुलाला मोबदला देऊन सोडून घेतो. हे तुझ्या हातावर चिन्ह व तुझ्या डोळ्यांच्या दरम्यान कपाळपट्टी असे असावे, कारण परमेश्वराने आपल्या बलवान हाताने आम्हाला मिसर देशातून बाहेर आणले. मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ. फारोने लोकात जाऊ दिले तेव्हा पलिष्टी लोकांच्या देशाची वाट जवळची असूनही देवाने त्यांना त्या वाटेने जाऊ दिले नाही, कारण लढाई दिसताच लोक माघार घेऊन मिस्राकडे परत जातील असे देवाला वाटले. म्हणून वळसा घेऊन त्याने त्यांना रानाच्या वाटेने तांबड्या समुद्राकडे नेले. इस्रायल लोक मिसर देशातून लढाईला सज्ज होऊन बाहेर निघाले. मोशेने आपल्या बरोबर योसेफाच्या अस्थी घेतल्या, कारण योसेफाने इस्रायल लोकांकडून शपथ वाहून त्यांना सांगितले होते की देव खात्रीने तुम्हाला भेट देईल, तेव्हा तुम्ही आपल्या बरोबर माझ्या अस्थी घेऊन जा. मग ते सुकोत येथून रवाना झाले आणि रानाच्या हद्दीवर यथामात त्यांनी तळ दिला. त्यांनी रात्रंदिवस चालावे म्हणून परमेश्वर दिवसा त्यांना मार्ग दाखवण्यासाठी मेघस्तंभातून आणि रात्री त्यांना उजेड देण्यासाठी अग्निस्तंभातून त्यांच्या पुढे चालत असे. दिवसा मेघस्तंभ आणि रात्री अग्निस्तंभ लोकांपुढून कधी दूर होत नसत. पहा, परमेश्वराने इस्रायल लोकांची काळजी ह्या ठिकाणी कशा प्रकारे घेतली हे आम्हाला दिसत आहे. रात्री त्यांना दिसण्यासाठी अग्निस्तंभ होता आणि दिवसा उन्हापासून त्यांचं संरक्षण व्हावं म्हणून मेघस्तंभ होता. हे दोन्ही स्तंभ इस्रायलला मार्ग दाखवत होते. आणि मग बघा, हे कधी इस्रायल लोकांकडून कधी दूर होत नसत. परमेश्वर त्यांच्या संगतीत चालत होता. परमेश्वर त्यांना मार्ग दाखवत होता. परमेश्वर त्यांची काळजी घेत होता. प्रियांनो, ज्याप्रमाणे परमेश्वराने इस्रायल लोकांची म्हणजे त्याच्या लोकांची काळजी घेतली, त्याचप्रमाणे तो
आमची देखील काळजी घेत आहे. परमेश्वराने तुम्हाला कधीच उपरी सोडलं नाही. जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्या प्रत्येका संगती परमेश्वर त्याच्या बरोबर आहे. त्याच्या सामर्थ्याने तो त्यांना घेऊन चालत आहे. परमेश्वर त्यांचा पाठीराखा आहे. आणि म्हणून प्रियांनो, आज आम्हाला घाबरायचं कारण नाही. कारण खुद्द देव जो परमेश्वर आहे, आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर यहोवा, तो आमच्या संगती आहे. आणि म्हणून त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊ. आजच्या ह्या छोट्याशा वचनाद्वारे तुम्हाला देव आणि मला आशीर्वादित करू. आणि खरोखर ह्या ठिकाणी परमेश्वराने काही विधी नियम आम्हाला सांगितलेला आहे. बेखमीर भाकरीचा सण कसा पाळावा या 13व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. नंतर प्रथम जन्मलेलं अपत्य यांच्याविषयी परमेश्वराने काय नियम केला ते देखील आम्हाला दिसत आहे. आणि मेघस्तंभ, अग्निस्तंभ हे इस्रायलाला कशा प्रकारे मदत करत होते, परमेश्वर इस्रायला संगती कशा प्रकारे होता, हे आम्हाला या अध्यायामध्ये दिसत आहे. देवबाप या छोट्याशा वचनाद्वारे तुम्हाला मला आशीर्वादित करू आणि आजचा दिवस सर्वांना आशीर्वादित जाओ. प्रियांनो, आपण प्रार्थना करूया. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहोत. प्रभू, तू आमची प्रार्थना ऐकल्याचं वचन मध्ये तू आम्हाला सहाय्य केलंस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, जे आजारी आहे, सर्दी, खोकला, ताप, यांना सर्वांना तू स्पर्श कर आणि त्यांचं जीवन तू बदलून टाक. एक नवीन साक्ष तू प्रत्येकाच्या जीवनामध्ये तयार कर. हे देवा, आजची ही सकाळची वेळ तू माझ्यासाठी व माझ्या परिवारासाठी व माझ्या सर्व लोकांसाठी तू आशीर्वादित केलेली आहे. त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, हा जो यूट्यूब चॅनल आहे तो ज्या ज्या लोकांनी सबस्क्राईब केलाय, शेअर केलाय, लाईक केलाय, त्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. हे देवा, आम्हाला तुझ्या वचनामध्ये मजबूत राहू दे. आम्हाला तुझ्या सामर्थ्यामध्ये मजबूत राहू दे. हो प्रिय प्रभू येशू, आज या सकाळच्या वेळेस आम्ही प्रार्थना करत आहोत, कळकळीची प्रार्थना करत आहोत. प्रभू, आमची वाढ तुझ्यामध्ये तू कर. आमच्या कामामध्ये तू राहा, आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये तू राहा आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, आमचे सर्व नातेवाईक जे तुझ्यावरती विश्वास ठेवतात, जे तुझ्या वचनाप्रमाणे चालतात, असे सर्व लोक, सर्व देवाचे दास दासी, मिशनरी वर्ग, पाळक वर्ग, या सर्वांना तुझ्या पवित्र सामर्थ्याच्या छत्रछायेखाली तू घे आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. ओ पित्या परमेश्वरा, आमच्या जीवनातील सर्व प्रकारची अशुद्धता तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. हे देवा, सर्व अमंगळपण, सर्व व्याभिचार, मोबाईल मधील सर्व व्याभिचार तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. सर्व दुष्टात्म्याने पिडलेलं आमचं शरीर, सर्व दुष्टात्म्याने आंधळ केलेलं आमचं जीवन तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. पिता परमेश्वरा, तुझं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. या सकाळच्या वेळेस तो आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे आणि तुझं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, प्रभू, आज या सकाळच्या वेळेस तो आम्हाला आशीर्वादित केलंस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देते. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी सदैव प्रार्थना करत आहोत. देव आपल्या सर्वांना आशीर्वादित करो आणि आपल्या कुटुंबाबरोबर राहो. आमेन, 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 आमेन.